आणि छातीवर हात ठेवून सांगायचं की ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही खरी देणार आहात। जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये एक महत्वाची बातमी, एक खूप महत्वाच्या व्यक्तीची मुलाखत घेऊन आलेलो आहे। लक्षात घ्या, तुम्ही 4 जानेवारी हा दिवस आठवा। सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला सर्व चॅनलवर एक बातमी पसरत होती। कोणती बातमी पसरत होती जरा ऐका। बातमी पुण्यामध्ये भाजपा कार्यकर्त्याला पुणे विमानतळावर अटक करण्यात आलेली आहे। बॅगेत 1 पिस्तूल, 2 मॅगझिन आणि 28 जिवंत काडतूस सापडली आहेत। दीपक काटेला अटक करण्यात आली आहे। दीपक काटे भाजपाचा युवा मोर्चाचा प्रदेश सचिव आहे। पुणे विमानतळावर ही कारवाई झालेली आहे। तपासणी दरम्यान दीपक काटे नावाच्या व्यक्तीच्या बॅगेमध्ये पिस्तूल आणि 28 काडतूस सापडली आहेत। चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील आणि राम सातपुते यांच्यासोबत दीपक काटेचे फोटो देखील आता समोर आलेले आहेत। घेऊन आले पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दीपक काटेला अटक करण्यात आली। दीपक काटेला पुणे विमानतळ पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या हवाली करण्यात आले। दीपक काटे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचा संस्थापक आहे। दीपक काटे हा पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी पुणे एअरपोर्टवरती आला आणि एअरपोर्टवरती सामानाचं जे चेकिंग होतं मेटल डिटेक्टरच्या साह्याने, त्या चेकिंगच्या दरम्यान, त्या तपासणीच्या दरम्यान त्याच्या बॅगमध्ये काही असं अवैध आहे असं तिथल्या सुरक्षा यंत्रणेला आढळलं आणि जेव्हा बॅग उघडून बघितली असता आतमध्ये 1 पिस्तूल, 2 मॅगझिन आणि 28 जिवंत काडतूस आढळून आली, ज्यांची वाहतूक करणं हे गुन्हा आहे। त्यानंतर या दीपक काटेला अटक करण्यात आली आणि पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। आता या बातमीत तुम्ही पाहिलं की त्या बॅग मध्ये काडतूस सापडली होती, काही पिस्तूल सापडले होते वगैरे वगैरे। ती बॅग नेमकी कोणती होती आणि ऍक्च्युअल फुटेज ज्यावेळी त्या विमानतळावरून ते व्यक्ती घेऊन चालले होते, ऍक्च्युअल फुटेज आहे ना ते सुद्धा पहा। की दीपक अण्णा काटे यांनी हैदराबादला एवढा मोठा शस्त्रसाठा घेऊन जाण्याचं मागचं कारण काय होतं? याची चाल आहे आणि त्यांनी ती माझ्या बॅगेमध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून मी त्या केसमध्ये अडकावा, बदनाम व्हावा, 4-6 महिने वर्षभर जेलला राहावा। महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे, गाडी तुमची, ड्रायव्हर तुमचे, तुम्ही गाडीत, आणि मग तुमच्या बॅगमध्ये ते कसे ठेवतील? डोक्यामध्ये मेंदूच्या ऐवजी विष्ठा भरलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्या बॅगमध्ये संधी साधून योग्य वेळेचा वापर करून माझ्या बॅगमध्ये त्यांनी हे काय जे अग्निशस्त्र आहेत ते टाकले। हो, मी बी माहिती काढली, ते गोडतेल संत्या म्हणून कोणतरी आहे, गोडतेल संतोष, त्यांनी काहीतरी केली होती मागणी। आता आंदोलनाची पुढची दिशा काय आहे? कारण कार्यकर्ते तर आता म्हणणार अण्णावर गुन्हा दाखल झाले किंवा काय, हे आता असं वाटत नाही की आपली थोडी बदनामी झाली अशी? लक्षात घ्या, ज्या वेळेस कार्यकर्ता मॅनेज होत नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं आणि ही बदनाम खरं तर 3 जानेवारीला ही घटना घडली आणि 4 जानेवारीला सर्वत्र महाराष्ट्रभर ही बातमी पसरली। परंतु त्यापेक्षाही धक्कादायक गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीकडे ही शस्त्रसाठा सापडला ते दीपक अण्णा काटे हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आहेत, शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे खूप निकटवर्ती आहे असं मानलं जातंय। मग एवढं सगळं असताना हैदराबादला एवढा मोठा शस्त्रसाठा घेऊन जाण्यामागं त्यांचा काय हेतू होता, किंवा अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की नेमकं हे काय घटना घडली, कसा हे घटनाक्रम होता, किंवा दीपक अण्णाने असं का केलं, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण आज खास दीपक अण्णांचीच भेट घेणार आहोत, त्यांचीच मुलाखत घेणार आहोत। कारण साधारण 27-28 दिवस ते जेलमध्ये होते आणि मग त्यानंतर आमचा संपर्क झालेला नाही। परंतु ज्यावेळी इंदापूरला ते आले त्यानंतर आम्ही त्यांना काही सांगितलं की आम्ही तुम्हाला बेधडक प्रश्न विचारणार आहोत आणि छातीवर हात ठेवून सांगायचं की ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही खरी देणार आहात। आज आपल्या बरोबर आहेत दीपक अण्णा काटे, जे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत। अण्णा रामकृष्ण हरी। कसं आता सगळं तुम्ही लक्षात घ्या की ह्या महिनाभर सर्वत्र चर्चा आहे, एकच प्रश्न आहे की दीपक अण्णा काटे यांनी हैदराबादला एवढा मोठा शस्त्रसाठा घेऊन जाण्याचं मागचं कारण काय होतं? सर, आपण पहिली गोष्ट समजून घ्या की हैदराबादला मी एका आध्यात्मिक कार्यक्रमासाठी चाललो होतो। दुसरी गोष्ट अशी की लोकसभेपासून आतापर्यंत, म्हणजे ह्याच्या आधी मी खूप वेळा प्रवास केला, पण लोकसभेपासून आतापर्यंत जर पाहिलं तर मी 6 ते 7 वेळा विमानाने प्रवास केला। जसं पुणे टू गुजरात असेल, पुणे टू मुंबई असेल, ऑदर, तर कंटिन्यू विमानाने प्रवास करणारा मी, मला विमानाचे नियम वाटी माहित नसतात का? अहो, मी सोडा एखाद्या जनरल साध्या माणसाला जर विचारलं तर त्याला देखील माहित असतं की विमानामध्ये जसं चाकू म्हणा, बंदूक किंवा मानवास घातकी ठरल असं कुठलंही शस्त्र आपण विमानाने ट्रॅव्हल करता येत नाही।
एवन तुमची बंदूक असेल लायसन्सची तरी देखील तिची पावती करावी लागते आणि ती वेगळ्याच कप्प्यातून पुढे येतील, पुढे त्या एअरपोर्टला आपल्याला भेटते. एवढं सगळं माहित असताना मी की बंदूक असेल, ते गोळ्या असतील, ती का घेऊन जाईल ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ते माझे नव्हतेच. अख्ख्या महाराष्ट्राला तोच प्रश्न आहे ना हा. की तुम्ही का घेऊन चालला होता ते? नाही, मी तेच सांगतोय तुम्हाला, ते माझे नव्हते, ते संभाजी ब्रिगेडची चाल आहे आणि त्यांनी ती माझ्या बॅगेमध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून मी त्या केसमध्ये अडकावा, बदनाम व्हावा, 4-6 महिने वर्षभर जेलला राहावा. आणि मी जे विधायक आंदोलन सुरू केलं होतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नावाचा जो एकेरी उल्लेख होतोय, संभाजी ब्रिगेड या पहिलं नाव आहे संभाजी, याच्यामध्ये ते तुम्ही एक तर धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड करा, अन्यथा तुमच्या सत्सद विवेक बुद्धीने ते बदलून दुसरं कुठलंही चांगलं ठेवा. तर ते थांबण्यासाठी ही ब्रिगेडने केलेली एक चाल आहे. साधारण 3 तारखेला ही घटना घडली, बरोबर? 3 तारखेला संध्याकाळी 11 वाजता. 11 वाजता. फ्लाईट किती वाजता ती? 12ची फ्लाईट होती. म्हणजे तुम्ही चेकिंगला 1 तास आधी 11ला जावं लागतं. 3 तारखेला नेमकं काय झालं, कसं काय, त्यांनी कसं हे सर्व, त्यांची कशी चाल आहे? आणि हे बघा, लक्षात घ्या, प्रश्न मी मुद्दाम तिरकं विचारतोय, किचकट ह्या गोष्टीसाठी विचारतोय का, तर हा विषय महत्वाचा आहे. महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. गाडी तुमची, ड्रायव्हर तुमचे, तुम्ही गाडीत, आणि मग तुमच्या बॅगमध्ये ते कसे ठेवतील? कसं आहे, ते काय 10 मिनिटात ठेवलेलं नाही. याच्या आधी 3 ते 4 दिवस याच आंदोलनासंदर्भात, म्हणजे आपण त्यांना 1 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, न्यूजला बातम्या होत्या, अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की 1 तारखेपर्यंत त्यांना संधी दिलेली आहे. 1 तारखेनंतर आपण आंदोलनाची दिशा घोषित करणार होतो. तर आमच्या शिवधर्म फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा विषय झाला की आपल्याला 3 ते 4 टप्प्यामध्ये महाराष्ट्राचा दौरा करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व जिल्हास्तरीय आंदोलन घेणार, म्हणजे प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मोर्चे काढणार आहोत. तर आमच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नगर, हिंगोली, संभाजीनगर, नाशिक आणि ठाणे असे जिल्हे होते. तर या मीटिंगच्या संदर्भात त्या जिल्हाध्यक्षांना भेटण्यासाठी मी सातारा, कोल्हापूर, सांगली, परत सोलापूर, परत इंदापूरला आलो. इंदापूरवरनं नगरला गेलो, नगरवरनं काही कारणास्तव परत इंदापूरला आलो, इंदापूरवरनं बारामती मार्गे परत मी 2 तारखेला संध्याकाळी पुण्यात पोहोचलो आणि 3 तारखेला काही लोकांच्या भेटी घेऊन मी संध्याकाळी विमानाने जाणार होतो. तर या दरम्यान ब्रिगेडच्या काही समाजकंटकांनी आणि डोक्यामध्ये मेंदूच्या ऐवजी विष्ठा भरलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्या बॅगमध्ये संधी साधून योग्य वेळेचा वापर करून माझ्या बॅगमध्ये त्यांनी हे काय जे अग्निशस्त्र आहेत ते टाकले. गाडी कोणती होती तुमची? गाडी कोणती? माझी फॉर्च्युनर गाडी होती. फॉर्च्युनर गाडी. बरोबर कोण होतं आणखी? माझा ड्रायव्हर होता एक. बर. आता संभाजी ब्रिगेडचं काम म्हणजे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. यापूर्वी अशा काही घटना संभाजी ब्रिगेड कडून घडलेल्या नाहीत माझ्या माहितीनुसार. मग हे सगळं काम संभाजी ब्रिगेड करेल असं वाटतंय? पहिला माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, संभाजी ब्रिगेड म्हणू नका, ब्रिगेड म्हणा, कारण इथं तुमच्या तोंडून आपल्या महाराजांचा अपमान होतो. खरंय. हा, ब्रिगेडचे जे कारस्थान आहेत ते अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहेत आणि त्यांनी काय चांगली कामं केलीत तुम्हाला माहित नसतील तर माहिती करून घ्या. त्यांनी नेहमी देवी देवतांवर आणि फ्रीडम फायटरवरच आक्षेप घेतलेला आहे. त्यांची ही चांगली कामं आहेत, तुम्ही थोडी माहिती घ्या त्यांच्याविषयी. आणि त्यांना माहित आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय. ठीक आहे, त्यांना ह्याच्या आधी कल्पना नसेल, पण मी आणून दिली ना लक्षात, तर आता तरी त्यांनी मान्य केलं पाहिजे ना. तर ते आता देखील म्हणतात की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत नाही, संभाजी नावात जी आहे आणि ते योग्यच आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी यांना एक युट्यूब चॅनलच मला वाटतं साम टीव्हीला मी बातमी पाहिली होती. संतोष शिंदे नामक आपले एक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी अशी मागणी केली की ह्याच्या खोलवर जाऊन खरंच कोण दोषी आहे तिथपर्यंत गेलं पाहिजे. फडणवीस साहेबांना पण काहीतरी त्यांनी आवाहन केलंय की चौकशी झाली पाहिजे, मुळात जाणं गरजेचं आहे. हो, मी बी माहिती काढली. ते गोडतेल संत्या म्हणून कोणतरी आहे, गोडतेल संतोष, त्यांनी काहीतरी केली होती मागणी. तर माझं सांगणं आहे, संतोष तूच काय, मी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांना, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की या गुन्ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यातला खरा जो कोण दोषी आहे तो समोर आला पाहिजे आणि मी दोषी असेल तर मलाही शासन झालं पाहिजे. आणि आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न,
महाराष्ट्राने पाहिलं, बातम्या झळकल्या, खरं खोटं काही दिवसांनी ते समजल किंवा ते कोर्टाचा भाग आला तो. आता आंदोलनाची पुढची दिशा काय आहे? कारण कार्यकर्ते तर आता म्हणणार अण्णावर गुन्हा दाखल झाले किंवा काय, हे आता असं वाटत नाही की आपली थोडी बदनामी झाली अशी. पुढची दिशा काय राहणार मग आंदोलनाची? कशाची बदनामी? अहो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस कार्यकर्ता मॅनेज होत नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं, आणि ही बदनामच केलं ना. आमचं आंदोलन 6 तारखेला आम्ही पत्रकार परिषद घेऊन घोषित करणार होतो की आम्ही कुठल्या जिल्हाधिकाऱ्यासमोर किती तारखेला आंदोलन करणार आहोत, आणि 16 तारखेला म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेका दिवशी त्यांच्या पुरंदर किल्ल्याला जाऊन त्यांचं दर्शन घेऊन 17 तारखेला पहिला मोर्चा पुण्यामध्ये होता. ही सगळं लक्षात आल्यावर मग त्यांच्या बुडाखाली मग त्या संतोष गोडतेल संते आहे ना, असल्यांच्या नको त्या ठिकाणच्या आळ्या वळवायला लागल्या, मग त्यांनी हे कृत्य करून मला बदनाम करायचा प्रयत्न केला. पण मी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक त्या विचाराच्या माणसाला सांगू इच्छितो की माझं प्राण गेलं तर बेहद्दर, पण हे आंदोलन थांबणार नाही. आणि माझी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यालाही विनंती आहे की परत असलं काही कुटील कारस्थान झालं, मी जरी जेलला गेलो, कुठेही झालं, तर तुम्ही देखील आंदोलन थांबवू नका. कुटील कारस्थान परत होऊ शकते असं वाटतं? तर मी ऑन कॅमेरा त्या गोष्टी बोलू शकत नाही, पण ते आहेत त्या कॅटेगरीचे. पण मी काळजी घेईन, असं काय आंदोलन चालूच राहील. आंदोलन चालू राहणार. आंदोलन चालूच राहील. मित्रांनो, हे होते दीपक अण्णा काटे, जे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आहेत. सर्व जे घटना आहे ती त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची मुलाखत याच ठिकाणी घ्यायचं एक कारण असं होतं की याच ठिकाणी आहे ना, 27 डिसेंबरला आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती, आणि पुढच्याच आठवड्यात म्हणजे मला वाटतं 3 का 4 तारखेला त्यांना अटक केलेली होती. 3 तारखेला अटक केलेली होती, म्हणजे एका आठवड्यानी. त्यामुळं खरं काय आहे ते महाराष्ट्राला कळवण्यासाठी याच ठिकाणी आम्ही त्यांना आणून त्यांच्या मनातील गोष्ट, त्यांना काय वाटतं याबाबत आणि त्यांची पुढची भूमिका काय, हेच जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी आणि नवीन विषय घेऊन. तुर्तास इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर.